विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी माध्यमची म्हणजे सेमी इंग्लिशची वस्तू ही कविता पाहणार आहोत. तर ही कविता द बा धामणसकर यांची आहे. या कवितेमध्ये त्यांनी सांगितले की मुक्तछंद या प्रकारातील ही कविता आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना ज्या आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत की ही वस्तू अनमोल ठरते, की वस्तू माणसाला दीर्घकाळ काय करते, साथ देते. उदाहरणार्थ ही पेन्सिल आहे. ही पेन्सिल आपल्याला काय करते, ही छोटी होईपर्यंत, ही लहान होईपर्यंत आपल्याला काय करते, मदत करत असते. पेन घ्या, पेन जरी घेतला तरी त्याची रिफिल संपेपर्यंत ती आपल्या सोबत राहते. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नातं तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात जतन आपण करत असतो. वस्तूंना भावना असतात, ते समजून वस्तू काय कराव्यात, त्या वापरल्या जाव्यात. वस्तूशी निगडीत स्नेह जपावा ही भावना कवितेमध्ये जे द बा धामणसकर त्यांनी या वस्तू या कवितेमध्ये स्पष्ट केली आहे. तर आपण कवितेला उशीर न करता सुरुवात करूया. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते आपल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. तर या कवितेमध्ये कवीने असे सांगितले की वस्तू अशा हाताळल्या जाव्यात, कशा जपाव्यात हे कवी सांगतात. की कदाचित वस्तूंना प्राण नसेल, त्यांच्यामध्ये जीव नसेल, तर पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारख्या वागवू नये. कुणाला, त्या वस्तूंना हे काय करावं, माणसांसारखंच जपावं, त्यांना जीव लावावा. कदाचित त्या वस्तूंना काय नसेल, मन सुद्धा नसेल, पण मग त्यांना मन असल्यासारखे जर आपण वागले, त्यांना जर मन आहे असं जर वागले तर वस्तूंनाही प्रचंड काय होईल, आनंद होईल. वस्तू माणसांसारख्या कशा असतात, संवेदनशील असतात. असं या वर्षाच्या 4 ओळी आहेत. यांच्यामध्ये हा द बा धामणसकर यांनी काही ओळीचा भावार्थ असं सांगितला. तर पुढे आहे, वस्तू निखालस सेवकच असतात. वस्तू काय असतात, निखालस म्हणजे अगदी खरे. आपल्या तरीही बरोबरीचाच मान त्यांना द्यावा. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या ज्या जागा आहेत त्या निष्कासित न होण्याची हमी द्यावी. निष्कासित होणे म्हणजे काय, पदच्युत करणे, जागेवरून हलवणे. तर या ओळीमध्ये द बा धामणसकर म्हणतात की खरे म्हणजे वस्तू आपल्या सेवेमध्ये रमत असतात, ते आपल्या चाकर असतात, पण तरीही त्यांना समान दर्जाच द्यावा. बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान त्यांना द्यावा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र खोली नको असते. त्यांना तुमच्याबरोबरच राहायचं असतं, पण स्वतःला वेगळे ते मानत पण नाहीत. फक्त त्यांना जे नेमलेले आणि मानलेली जी जागा आहे त्या जागेवरून हटवण्याचं म्हणजे त्यांना बाजूला करण्याचं ते आश्वासन द्या. की ज्या जागेवर त्यांना नेहमी ठेवतो, त्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवतो, त्याच बॉक्समध्ये त्यांना प्रेमाने ठेवा, असं त्यांनी या 4 ओळीमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढे बघा, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्या पुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. तर या ओळीमध्ये द बा धामणसकर असे म्हणतात की वस्तूंना हाताळताना आपण आपले जे हात आहेत हे कसे असावे, स्वच्छ असावे, घाणेरडे नसावेत, खरकटे नसावेत. हात स्वच्छ करूनच त्यांना काय करावे, हात लावावे. वस्तूंना स्वच्छतेची काय असते, प्रचंड आवड असते. हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं. की हे हातांनाही चांगले लक्षात आपल्या ठेवायला सांगावे की आपले हात स्वच्छ ठेवूनच पेन पेन्सिलला वापरावेत. तर कोणतीही वस्तू, पुस्तक, वही किंवा काही वस्तूंना काय करावे, आपण जीवापाड जपावे, काळजी घ्यावी. क्वचित त्यांचे काय करावे, लाडही करावे. म्हणजे एखाद्या लहान बाळाची आपण जशी काळजी घेतो, त्याला लाडवून ठेवतो, त्याप्रमाणे आपण आपल्या ज्या वस्तू आहेत त्या सांभाळून ठेवाव्यात. कारण भविष्यकाळात याच वस्तू आपल्याला काय करतात, माया, स्नेह म्हणजे काय, माया, प्रेम, जिव्हाळा
तर आपल्याला काय करतात ते माया, जिव्हाळा, स्नेह, मैत्रीपूर्वक निरंतर असं काय करतात जिवंत, नंतरच्या काळात देखील जिवंत ठेवणाऱ्या वस्तू आहेत, असं या ओळीमध्ये त्यांनी भावार्थ सांगितलेला आहे. पुढच्या 4 ओळी बघा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या ज्या घरात राहू देत नाहीत, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही, तेव्हा कृतज्ञतापूर्वक निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. या ओळीमध्ये त्यांनी असं सांगितलंय की हक्क याने स्वाधिकार, कृतज्ञता म्हणजे काय की एखादी आदरयुक्त भावना, भावनिक ऋण. तर माणसांसारखे वस्तूंचेही आयुष्य संपत असते. मरणानंतर ज्यावेळी माणूस हक्काच्या घरात देखील राहत नाही, त्याला आपण काय करतो, भावपूर्ण निरोप देतो. त्याप्रमाणे वस्तूंचे आयुष्य जर संपले म्हणजे पुस्तक जर फाटले तर त्याला व्यवस्थित चिकटवा. जर समजा पेन्सिल संपली तर ती व्यवस्थित काय करा, तिला निरोप द्या. पेनाची रिफिल संपली तर तिला मोडून तोडून फेकू नका, ती व्यवस्थित ठेवा, व्यवस्थित टाका. म्हणजे एखाद्या माणसाचं उदाहरण त्याला देताना कवी सांगतात की एखाद्या माणसाला जसं मेल्यानंतर त्याला निरोप देतो, त्याप्रमाणे वस्तूचं आयुष्य जर संपलं तर त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने लक्षात ठेवावे की त्यांनाही काय करावे, आदरयुक्त भावनेने, कृतज्ञतापूर्वक भावनेने काय करावा, निरोप द्यावा. हा निरोपाचा त्यांचा जो अधिकार आहे, त्यांचा स्वअधिकार आहे, तो काय करावा, माणसाने शाबूत ठेवावा. म्हणजे काय करावा, कायम ठेवावा. अशी ही द.भा. धामणसकर यांची वस्तूमधील जी कविता आहे, वस्तूंना कसे सांभाळावे, कशा वस्तू हाताळाव्यात, काही असो, नुसतं पेन, पेन्सिल, वही, पुस्तक, रबर हे नाहीत. वस्तू म्हणजे कपाट पण येतं, वस्तूमध्ये तुमचे बेड पण येतो, तुमचा टेबल येतो, बॉटल येते, भरपूर अशा वस्तू आहेत की ते आपल्याला कोणीतरी दिलेल्या राहतात. ते आपण काय कराव्यात, जपून ठेवाव्यात. ज्याप्रमाणे आपण माणसांना जपून ठेवतो, त्याप्रमाणे आपण वस्तूंना देखील काय करावे, जपून ठेवावे. तुम्हाला आजची ही कविता व्यवस्थितरित्या समजली असेल आणि आवडली देखील असेल. ठीक आहे, धन्यवाद.